तर शुभ सकाळ सकाळ मंडळी. आणि सकाळ सकाळी बघा 5 वाजले होते. असा अंधार होता भरपूर आणि आम्हाला जायचं होतं आदमापूरला, त्याच्यामुळे लवकर उठून तयारी चाललेली. आणि ही दोघं तिघं मुलं 2 आहोत घरी थांबणार होते, त्यांचं जेवण बनवून जायचं होतं, जेवणाची तयारी. आणि बाकीचं सगळं आवरून घेतलं होतं. आंघोळ पिंगोळे आवरून स्वयंपाकाला लागली होती. स्वयंपाक झाला होता, त्याच्यानंतर निघायचं होतं. पूजा करून घेतली. त्याच्यानंतर आलो बघा, निघायला लागलो आता. आणि बिल्डिंगमधले आम्ही 4 जणी होतो. इथं पोचलो बघा आदमापूरमध्ये. आणि मुलं कोणच आली नाही, परीक्षा चालू असल्यामुळे ती कोण आलीच नाहीत. ती आहो पण आले नाहीत, त्यांची कामाची होती त्याच्यामुळे गडबड होती, त्याच्यामुळे ती काय आले नाहीत. भरपूर गर्दी होती, अमावस्या असल्यामुळे भरपूर गर्दी होती मंदिरात. खूप बऱ्याच वर्षांनी मी पण आलो होतो, खूप वर्ष एकदा आलो होतो इथं. त्याच्यानंतर आज वेळ आली इथं यायच्या आदमापूरमध्ये. म्हटलंय कमली बाहेर कुंभाचं दर्शन घेऊन आम्ही ते इथं येऊन बसले. मधलं बंद झाले बरं का, मधलं बंद झालं त्या दिवशी एवढं खाल्लंय मध्ये सगळं त्यात केलेलं असतं. इथनं लाईन लागली. आता मी जर नाही दिसले व्हिडिओ तर मग बघा. समोर नवदर्शन तिन्ही लाईनी चालू आहेत. कोणीही गडबड करू नका, आपल्या लाईन मध्ये व्यवस्थित राहा. आपलं पर्स, पाकिट, मोबाईल, दागदागिने सांभाळायचे माऊली. तर आत मंदिरमध्ये फोन अलाउड नव्हता, त्याच्यामुळे काही मूर्तीचा आम्ही शूट घेऊ शकलो नाही. त्याच्यामुळे तर मंदिराच्या चौकटीपाशी आलो आहे आणि आत काय फोन अलाउड नव्हता, त्याच्यामुळे आतला मंदिरातला तेवढाच शूट घेतला आणि मूर्तीचा काही शूट घेतला नाही. त्याच्यानंतर दर्शन घेऊन बाहेर आलो. इथं थोडे फोटो काढायचे, थोडं शूट चाललं आमचं. दर्शन खूप छान झालं. तरी प्रत्येक वेळेला खूप गर्दी असते, ह्या वेळेला गर्दी थोडी कमी होती थोडी. आणि प्रत्येक अमावस्येला अशी गर्दी असते या मंदिरात. मग बाहेर नाही
बाळूमामाचं नाव वरून एक शूट घेतला. हत्ती ते भरपूर छान असे मोठे मोठे होते, ते छान होते हत्तीच्या मूर्त्या. आणि इथं मंदिराची साफसफाई चाललेली. खूप छान आहे मंदिर आणि खूप लांब लांब लोक येतात इथं. मुंबई पुणे भरपूर गर्दी असते मंदिरात. बाजारात आलो. असं सगळे जरा पहिल्यांदा झालं ते खूप तर आमच्या बिल्डिंगमधल्या ताईने तर खोबरेल तेल चांगलं मिळते म्हटल्यामुळे त्या घेतलं खोबरेल तेल. मग नंतर मी पण घेतलं खोबरेल तर वापरून बघूया आता कसं आहे ते. तिथं नारळ खूप येतात त्याच्यामुळे ते नारळांचं तेल काढतात. दिसायला तर खूप चांगलं दिसत होतं. तर वापरून बघितलं समजणार कसं आहे ते. मला ती खाली काय करा मावला ऐंशीला देणार का? तर इथं बुंदीचे लाडू आणि मोतीचूर लाडू अशी मिठाई छान होती. तिथली मिठाई सगळ्यांनी आम्ही खरेदी केली. नंतर आलो इकडं मूर्ती होती बाळूमामाची अशी. इथं थोडा शूट घेतला, फोटो घेतला आणि मग बाहेर आलो. तिकडचं दिसतं